आज नव्याने देशात स्थापन झालेल्या मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं। या अर्थसंकल्पामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, संशोधन अशा विविध विषयांवर नवनवीन घोषणा आणि आर्थिक तरतूद करण्यात आली। पण यामध्ये सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी विशेष असं काहीच नसल्यामुळे शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जातोय। अर्थसंकल्पात शेतीसाठी 1,52,000 कोटींची तरतूद करण्यात आली। ही तरतूद फक्त शेतीसाठी नसून शेती आणि संलग्न क्षेत्रासाठी आहे। खरं तर देशाच्या जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा 18.2% वाटा आहे। यंदाचा कृषी विकास दरही 1.4% पर्यंत खाली आलाय। हे असूनही शासन मात्र गेल्या कित्येक वर्षापासून डबलिंग इन्कमची परत घोषणा करत आहे। त्यामुळे कृषी क्षेत्राची सध्याची स्थिती आणि या घोषणांमध्ये ताळमेळ नसल्याचं स्पष्ट होत आहे। त्याचबरोबर या अर्थसंकल्पात नैसर्गिक शेतीसाठी 1 कोटी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार असल्याचं सांगण्यात आलंय। पण नैसर्गिक शेतीबरोबरच ट्रॅडिशनल शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आवश्यक आहे। डाळी व तेलबिया उत्पादन वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार हे मात्र उत्साहवर्धक आहे। उत्पादक ते ग्राहक साखळी ही मजबूत आणि कमी कडे असलेली करणार। शेतीसाठी विविध योजनांचं नियोजन, सोयाबीन, सूर्यफूल बियाणांच्या साठवणुकीसाठी प्रयत्न या गोष्टी उत्साहवर्धक आहेत। शेतकऱ्यांसाठी 32 फळे आणि 109 भाजीपाल्याच्या नवीन जाती विकसित करण्याची घोषणा करण्यात आली। पण त्यामध्ये पारदर्शकता आहे का हा प्रश्न समोर आहे। वास्तविकता अर्थसंकल्पात डबलिंग इन्कम करायचं आणि शेती अर्थव्यवस्था मजबूत करायची, तर शेतीसाठी आधुनिक सिंचन प्रणाली, मोठ्या प्रमाणात निर्यात वाढीसाठी प्रयत्न, तसेच कृषी संशोधनासाठी विशेष तरतूद अर्थसंकल्पात अपेक्षित होते। ते झाल्याचं दिसत नाही। एकूणच अर्थसंकल्प हा सर्वसाधारण ठीक, परंतु फारसा शेतीसाठी उत्साहवर्धक असल्याचं दिसत नाही।